समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या सोबतीनं लोकार्पण केलं। समृद्धीच्या नव्या मार्गिकेचं लोकार्पण झाल्यामुळे आता मुंबई ते नागपूर हा प्रवास अधिक जलद होणार आहे। समृद्धीच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्र्यांनी एकाच गाडीतनं प्रवास केला। स्वतः एकनाथ शिंदेंनी गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं। यावेळी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी समृद्धीवरच्या मार्गाची सफर केली। दरम्यान आम्ही तिघेही 3 शिफ्टमध्ये काम करतोय। आम्ही तिघे उत्तम ड्रायव्हर आहोत, त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या गाड्यांमध्ये बसायची सवय आहे, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गातील अखेरचा 76 किलोच्या लांबीच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालंय। हा मार्ग आजपासून वाहतुकीसाठी खुला होतोय। हा टप्पा तंत्रज्ञानाचा एक अद्भुत आविष्कार मानला जातो। सह्याद्रीचा डोंगर पोखरून तयार केलेले 2 बोगदे आणि अतिविशाल खोल दरीमध्ये उभारलेला मोठा पूल हे या टप्प्याचं विशेष वैशिष्ट्य आहे।